निफाड़ हिल गया। नंदूर मध्यमेश्वर की विवादित जमीन को लेकर आज निफाड़ तहसील के सामने भारी जन आक्रोश भड़क उठा। हिंदूवादी संगठनों के कार्यकर्ता, ग्रामीण और महिलाएं गुस्से में हैं। आखिरकार प्रशासन को झुकना ही पड़ा। निफाड़ तालुका के नंदूर मध्यमेश्वर गांव के सर्वे नंबर 505 में 55 गुंठा जमीन को लेकर अब विवाद छिड़ गया। आरोप है कि जामा मस्जिद ट्रस्ट ने स्थानीय लोगों को धोखा देकर और तहसीलदार विशाल नाइकवाड़े और भूमि अभिलेख उपाधीक्षक राजेंद्र बवाद की मिलीभगत से जमीन को अवैध रूप से अपने नाम करवा लिया। और आज इसी अन्याय के खिलाफ निफाड़ तहसील कार्यालय के सामने एक विशाल धरना प्रदर्शन आयोजित किया। सैकड़ों ग्रामीणों की भागीदारी, नारेबाजी और प्रशासन के खिलाफ गुस्से की लहर पूरे इलाके में तनावपूर्ण माहौल बन गया। देखा गया कि वरिष्ठ अधिकारी मौके पर नदारद थे और फिर क्या था, गुस्सा चरम पर पहुंच गया। रणरागिनी विधायक देवयानी फराडे के नेतृत्व में नागरिकों ने नासिक छत्रपति संभाजी नगर राजमार्ग पर सीधे सड़क जाम कर विरोध प्रदर्शन शुरू कर दिया। सड़क पर भीड़ जमा हो गई, नारेबाजी शुरू हो गई और प्रशासन में हड़कंप मच गया। स्थिति बेकाबू होने से पहले ही उप विभागीय अधिकारी शशिकांत मगरूल को तुरंत बुलाया गया। प्रदर्शनकारियों ने अधिकारियों के सामने एक ही मांग रखी, इस जमीन को तुरंत ग्राम पंचायत के नाम दर्ज करो। और आखिरकार प्रशासन झुक गया। उप विभागीय अधिकारी मंगरूल ने प्रदर्शनकारियों की मांगों को स्वीकार करते हुए गलत जमीन पंजीकरण को तुरंत रद्द करने का आदेश दिया। उन्होंने यह भी आश्वासन दिया कि मामले की गहन जांच की जाएगी और दोषियों के विरुद्ध कड़ी कार्रवाई की जाएगी। आखिरकार प्रशासन के हस्तक्षेप के बाद 1 घंटे के भीतर सड़क जाम हटा लिया गया। यातायात सामान्य हो गया, लेकिन इस घटना ने निफाड़ प्रशासन की नींद उड़ा दी है। ये जमीन पंजीकरण विवाद अब सिर्फ तहसील का मामला नहीं रहा, बल्कि जनता की आस्था का प्रश्न बन गया। कल की जांच में किसका नाम सामने आएगा, पूरा जिला इस पर ध्यान दे रहा। ग्रामपंचायतीचं नाव लावणं कायदेशीररित्या ॲज अ प्रांत म्हणून हे तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्ही आजच्याच करा। परंतु ज्या अधिकाऱ्यांनी 90 दिवसाच्या आत आपला महसूलचा कायदा असताना 90 दिवसाच्या आत अपील दाखल असताना जे नाव लावलेलं आहे, ह्याच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार झाले का कशामुळे त्यांनी अशा पद्धतीचं तातडीने हे केलेलं आहे। त्यामुळे यांची चौकशी समिती देऊन त्यांना सक्तीच्या रजेवरती आपण आता आम्हाला घोषित करा, मग आम्ही इथून उठणार नाही, पण त्यांना सक्तीच्या रजेवरती आयुक्तालयामध्ये उपविभागीय कोण मोरे म्हणून आहेत, ते पण आहे। त्यांच्या चौकशी समितीमध्ये नेमा, आपण महसूल मंत्र्यांना फोन लावा, तोवर आम्ही रस्त्यावरून उठणार नाही। दादांना खोटी माहिती पुरवली, 14 जण आहे, गाव सगळं बरोबर आहे असं करून ऑलरेडी 12 गुंठे त्यांच्याकडे आहे आणि 150 लोकांसाठी परत 55 गुंठे जागा अशा गुंठे असं अजय मुलांना सांगितलं आणि दादांना खोटं सांगून लेटर घेतलं त्यांनी। काय सांगाल, कुठल्या मागणीसाठी आपण आज प्रामुख्याने रस्ता रोको आणि काय तुम्हाला आश्वासन? नांदूर माध्यमेश्वर ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीने 2018 मध्ये ठराव केलेला होता की मुस्लिम समाजाला 55 गुंठे जागा जी त्यांनी मागितली होती कब्रस्थानासाठी ती नाकारली होती। ह्याचं महत्त्वाचं कारण होतं की या गावामध्ये फक्त लोकसंख्या मुस्लिमांची 150 असून त्यांना 12 गुंठे जागा ऑलरेडी कब्रस्थान आणि मशिदीसाठी देण्यात आलेली आहे, परंतु त्याच्या पलीकडे 55 गुंठ्यांची मागणी होती, त्याला ग्रामपंचायतीने नकार दिलेला होता। परंतु त्याच समाजातील काही लोकांनी त्याचे खोटे डॉक्युमेंट केले की ग्रामपंचायतीने त्याला मान्यता दिलेली आहे, ना हरकत दाखला दिलेला आहे, अशी खोटी कागदपत्र विभागीय आयुक्तालयामध्ये दाखल केली आणि त्या आधारे विभागीय आयुक्तालय आणि शासनाने त्यांना ही जागा देण्याचं मान्य केलं। मात्र जेव्हा अपील विभागीय आयुक्तालयांकडे चालू होतं तेव्हा ग्रामपंचायतीने ऑब्जेक्शन तेव्हाच नोंदवलेलं होतं की हे डॉक्युमेंट जे आहेत ते बोगस आहेत, ग्रामपंचायतीचा ही 55 गुंठे जागा देण्यास विरोध आहे। त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा शासनाने 15 मार्च 2024 रोजी निर्देश दिले की सदर जागेवरती ग्रामपंचायतीचं नाव लावण्यात यावं, तर ते ग्रामपंचायतीचं नाव लावण्याच्या ऐवजी तहसीलदार निफाड आणि भूमी अभिलेखचे अधिकारी ह्या दोघांनी आणि उपजिल्हा अधिकारी
विभागीय आयुक्तालय ह्या तिघांनी संगनमत करून सिटी सर्वेच्या ह्याच्यावरती उतार्यावरती जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे। त्याच्यासाठी आज ते आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज आंदोलनानंतर प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संध्याकाळपर्यंत जे काही जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे ते काढून ग्रामपंचायतीचं नाव त्याच्यावरती लावण्यात येईल। आणि महसूल मंत्र्यांकडून असं आश्वासन मिळालेलं आहे की लवकरच या नांदूर माधमेश्वरच्या विषयामधलं अपील करण्यात येईल। जर कोणी खोटे डॉक्युमेंट दाखवून शासनाची दिशाभूल केली असेल तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि शासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये चुका केल्या असतील तर त्यांच्यावरती देखील चौकशी करून कारवाई करण्यात येईल।